श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करावे श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानेस परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखून ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणिता भले, सज्जन ज्या मार्गा गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनिक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करती. एक वायू भक्षिताती, मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्यज्ञान. एक करती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. हटयोग परम कठीण, कैसे करावा साध्य आपण. ये विषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटली स्वामी दर्शनच्छ धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमाश्रींचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयगतीसी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळजन, असो झाल्या काही वेळ. समाधी उतरवणी तात्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्वदित झाले अंतरी, हर्षपोटीने समावे. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वात्सव करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतली समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतींसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडून. तरीच श्रेष्ठत्व पावती जन, मग सहजची सुरभुवणी. अंती जासी सुखाणे. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामणी. नरसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, येती तात्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एकन बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले आपले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा केळ. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जहाले. ऐसे सशिच्च अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होणी बंड केले त्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार, घेऊनी आला श्रींसमोर. घालुनी साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खड्ग देतील हाती. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकून. वासुदेवराव पाहून खिन्न झाला अंतःकरणी. समर्थ ते आपले करणी, नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग हाती.
परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ गेले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले, प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडुनी दृढ झाली स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती तयासी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रींचरणी धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन पाहून दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसता त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्शे याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तात्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलांप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशालीला असंख्यात वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. ज्याची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम, सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटून स्वेच्छे विचरे जो या जनी, भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रगट झाले धरणीवर जगत उद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराची मनी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.